मूकं करोति वाचालं पुंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। पंचायतन आरती मध्ये आपलं हरिस्वरूपाचं भगवंताचं स्वतःच्या स्वरूपापर्यंत आलो होतो आपण आणि मानस सुख दुःखानाम हारक हरी ही व्याख्या आपण पाहिली महाराजांनी केलेली. आता थोडस ओव्हरलॅप घेऊन पुढचं वाचू. मानस सुख दुःखानाम हारक असे सच्चित सुखरूप मूळ स्वरूप आहे. आपण 44व्या पानावर आहोत चांदणे कैवल्याच्या. मानस सुख दुःखानाम हारक असे सच्चित सुखरूप मूळ स्वरूप आहे, त्याला हरी म्हटलेलं आहे. म्हणून त्या दुःख वृत्तींचं हरण करून भाष्यभाषक विवेक प्रदान करून त्या विवेकाच्या ठिकाणी बुद्धीला प्रेरणा करून तिथे स्थिर करून भवहरण करणे हे शंकररूपी परमात्म्याचे कार्य आहे. येथे मानस जे सुखदुःख आहे त्याचे हरण करण्याचे कार्य चाललेले आहे, म्हणजे अद्यापि मानसाचे संरक्षण आहे. म्हणजे मागच्या वेळी आपण पाहिलं महाराजांनी सांगितलं होते की दुःख हरण करून सुख देणारे हे भगवान शंकर आहेत हर, आणि हरी हे पण दुःख दूर करणारे आणि सुख देणारे आहेत. मग फरक काय असं विषय समोर ठेवून महाराजांनी ते एक्सप्लेन केलं होतं की सुख दुःख ह्याच्यावरचा जो कंट्रोल आहे, म्हणजे दुःख घालवणं आणि सुखप्राप्ती करून देणं हे भगवान शंकर करतात. पण ते सुख आणि दुःख ज्या मनाला होतं ते मन अजून शिल्लक आहे. आपण मागच्या वेळी पाहिलं की अहम ब्रह्मास्मी पर्यंत एखादा जीव पोचला, तो अनुभव आला, तर त्याच्यानंतर देह सुटल्यानंतर मुक्ती आहे, म्हणजे त्यांना काही पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण तरी अहम ब्रह्मास्मी मध्ये तो जो अहम राहिला तो देहाचा त्याग करेपर्यंत त्या अहम पासून सुटका होऊ शकत नाही. म्हणून वासनाक्षयाचा वेगळा अभ्यास करावा लागतो म्हणून सांगितलं. आणि मन हे वासनारूपीच आहे हेही आपण मागे पाहिलं की मन असं काही वेगळी गोष्ट दाखवता येत नाही. तर जसं हे जग हे माया आहे आपण म्हणतो, किंवा ते स्वप्नवत आहे, आभास नुसता आहे, या सच्चिदानंदावर झालेला अध्यास आहे असं म्हणतो, म्हणजे या जगालाच काही अस्तित्व नाहीये. आणि या जगाचं अस्तित्व ज्याच्यामुळे भासतंय त्या मनालाही अस्तित्व नाहीये, कारण ते मन ही त्या मायेचाही भाग आहे, मायेचाच भाग आहे. त्यामुळे मनाला अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत त्या जगाच्या अस्तित्वाचं भान आहे तोपर्यंत मनाला अस्तित्व आहे. ते भान गेलं की मन गेलं, आणि म्हणजे ती समाधी अवस्था आहे. आता जे अवतारी महात्मे असतात ते ह्या स्थितीला ओलांडून जाऊनही ह्या जगात राहू शकतात किंवा कार्य आपलं चालू ठेवू शकतात. नाहीतर सामान्य जो जीव आहे तो साधना करून जर त्याला निर्विकल्प समाधीची प्राप्ती झाली, तर ती निर्विकल्प समाधीची प्राप्ती झाली आणि समजा आपण मागे जसं पाहिलं की अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व हे अंतराय राहिले नाही, आणि तर जर तो 21 दिवस सलग समाधीत राहिला तर तिथेच देह विसर्जन त्याचं होतं. म्हणजे त्या देहाबद्दलचा संबंध फिजिकली पण सुटतो,
पण जे अवतारी महापुरुष आहेत आणि त्यांचे लीला सहचर आहेत, त्याच्यात त्या ईश्वराच्या इच्छेनुसार की जी सुहृदच सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती म्हणून भगवान स्वतः सांगतायत की मी सर्वांचा सुहृद आहे. आणि त्यामुळेच ह्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपली दुःख जावीत जेवढं वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त भगवंतांना वाटतं. म्हणूनच ते वेगवेगळ्या संतांच्या रूपाने पुन्हा पुन्हा पृथ्वी तलावर येतात आणि आपल्या चित्तातला मल दूर करतात. आणि चित्ताचा मल दूर केला म्हणजे चित्तवृत्ती निरोधा, योगच चित्तवृत्ती निरोधा सांगितलंय. तो चित्ताच्या वृत्तीचा निरोध झाला की ते चित्तही राहत नाही, म्हणजे ते मनही राहत नाही. अंतःकरण तत्व हे मूळ प्रकृतीत आणि मूळ प्रकृती ही आत्मतत्वात विलीन होऊन जाते. तर म्हणजे मनाचाच नाश हे हरी करतात. हरण करणं जे आहे, आता एखाद्याला आपण असं म्हणतो, समजा एखाद्याने दुसऱ्याची जमीन हरण केली, तर वास्तविक पाहता भूमी ही देवी आहे, तिच्यावर कोणाचीही सत्ता नाहीये. पण हा जो आपण एक कल्पना करून घेतो की ही अशी म्हणजे माझी भूमी, ही म्हणजे त्याची भूमी, आणि मग त्यांनी माझी भूमी घेतली, हे सगळे मनाचे विषय आहेत. तर त्यामुळे एखाद्या गोष्टीवर सत्ता मानणं आणि ती सत्ता मानत असताना ती आपल्याकडनं निघून जाणं, हे सगळे मानण्यावर असल्यामुळे हे मनाचेच फक्त खेळ आहेत. जर ते मनच निघून गेलं तर सगळ्याच सर्वस्वाच हरण झालं. असे हरी म्हणजे सर्वस्वाचं हरण म्हणजे मनाचंच हरण करून टाकणार आहे. मागे आपण तो दोह्याचा महाराजांनी उल्लेख केलेला तर पाहिला होता की सूरदासांचा एक दोहा आहे, त्यात ते असं म्हणतात की हा हरी म्हणे याला चोरीची इतकी सवय आहे तर मी आपला दासोहम दासोहम म्हणत होतो, त्या दाची यांनी कधी चोरी केली हे मला कळलंच नाही. म्हणजे काय, तर सोहम सोहम हाच अनुभव आला शेवटी. तर ते जे आहे की मनाचं मनपणच संपलं की ती जागा सच्चिदानंद व्याप्त. आपण हेही उदाहरण पाहिलं होतं की गोपींना वेगळं असं मनच नाही, श्रीकृष्णच मनरूप झालेले आहेत. आणि त्यामुळे रासक्रीडेच्या वेळेला किंवा इतरही वेळी असं सांगतात की तो काम गोपींच्या आसपासही येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही, जर त्यांच्या चित्तात कामाने पाहिलं तर तिकडे मन वगैरे काही नसून तिथे भगवानच बसलेत, म्हणजे स्वतःचे वडील बसलेत. आता स्वतःचे वडील जिथे बसलेले आहेत तिथे काम शिरणार कसा, असं सांगितलेलं आहे. तर असं ते मन गेलं म्हणजे ते मनच ईश्वर रूप झालं. जे भगवान म्हणतात 12व्या अध्यायात, मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. मन माझ्यात वर अधिष्ठित ठेव, बुद्धी माझ्यात निवेश कर. असं जर केलंस तर तुझा नक्कीच उद्धार होईल. तो उद्धार कसा होईल की मनाला जो विषय देऊ मन तद्रूप बनतं आणि नंतर शरीरही त्याप्रमाणे. म्हणजे आपण वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल की मरताना जे विचार डोक्यात आहेत त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो. तर मरताना जे विषय डोक्यात आहेत तसा देह मिळतो, पण जीवनभर जे मनात चाललेले आहेत त्यांनी मरताना काय हेही कुठे ना कुठेतरी ठरतं. आणि जीवनभर जे चाललेलं आहे ते मनाचे जे काही संस्कार किंवा जसं मन तयार झाले तेच मन पुढच्या जन्मी मिळतं. तर त्यामुळे महाराजांनी प्रवचनात सांगितलेले हे आहे की
जे शास्त्रज्ञ जे आहेत तेही एका प्रकारचे योगी आहेत म्हणालेत महाराज, की एखाद्या पदार्थाचं ध्यान केल्यानंतर त्या पदार्थाचं पूर्ण ज्ञान मनात प्रकाशित होतं. तर अशा प्रकारे पूर्ण ज्ञान मनात प्रकाशित होण्या इतकं तीव्र ध्यान जेव्हा त्या पदार्थाचं घडेल तेव्हाच ते ज्ञान प्रकट होणार आहे. तर या दृष्टीने तेवढं तीव्र ध्यान करणारे म्हणून हे योगीच आहेत असं महाराज म्हणाले एकीकडे. आणि ईश्वर स्वरूप होण्याकरता खर तर जीवात्मा हा परमात्म्यापेक्षा वेगळा नाहीच आहे. त्यामुळे असं नाही की वेगळा काहीतरी जीव आहे आणि मग परमात्म्यासारखा ध्यान करून होतोय. परमात्म्याचं ध्यान हे कुठेतरी स्वस्वरूपाचंच ध्यान आहे आणि त्यामुळे स्वस्वरूपाच्या ध्यानाने स्वस्वरूप कळून येणं हे काही याच्यात इलॉजिकल काही नाहीये, इतकं सरळ आणि सोपं आहे. तर ईश्वराचं ध्यान करण्याबाबत जो उदाहरण दिलं असतं की तो पतंगाची अळी असते, ती कोशात आहे किंवा, आणि मग तो पतंग येऊन त्या कोशाला टोचत असतो. मग ती अळी सतत तो पतंग कधी येईल आणि टोचेल या भीतीने सतत पतंगाचं ध्यान करते आणि मग त्यामुळे कोशातनं बाहेर पडते तेव्हा ती पतंगच झालेली असते. तर हे जसं आहे तरी तसं ईश्वराच्या ध्यानाने ईश्वर स्वरूप होता येतं आणि ते ध्यान घडण्याकरता ध्यानाचीच परिणती पुढे होते समाधीत. आणि ते ध्यान घडण्याकरताच हे सगळे मार्ग आहेत. कारण आपण मागेही पाहिलं की ज्ञानमार्ग जरी घेतला तरी ज्ञानमार्गात साधन चतुष्टय संपत्तीच्या प्राप्तीनंतर श्रवण, मनन, निदिध्यासन, ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी. योगशास्त्राचं जर पाहिलात तरी त्याच्यात आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आणि आपल्या इष्टाचं ध्यान करणं हा तर भक्ती मार्गाचा पायाच आहे. म्हणजे तिथे तर असं होतं की साधन चतुष्टय संपत्ती जरी नसेल किंवा शरीराचे किंवा प्राणाचे म्हणजे आसन, प्राणायाम हा जरी अभ्यास नसेल तरी प्रेमाची शक्ती अशी आहे की त्या प्रेमात आपोआपच ध्यान होतं. व्यवहारात आपण पाहतो की जो पैशाचाच विचार करतोय रात्रंदिवस तो पैसा कमवतो. जो व्यसनाचा विचार करतोय तो व्यसनाधीन होतो. जो देशाचा विचार करतोय तो देशभक्त किंवा देशाचा पुढारी ठरतोय. तसंच जो ईश्वराचा सतत विचार करतो तो ईश्वर स्वरूप होणारच आहे, कारण मूळ त्याचं स्वरूपच तेच आहे. फक्त त्याच्यावर जो अज्ञानाचा किंवा विपरीत ज्ञानाचा जो पडद्या आहे तो बाजूला झाला की तो मूळ स्वरूपात येणारच आहे. तर हा जो विपरीत ज्ञानाचा पडदा आहे त्याच्यात मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी मीपणा वाटणे हा सर्वात शेवटचा पडदा आहे. आणि तो इतका पातळ पडदा आहे की तो पूर्णपणे जाण्याच्या आधीही ब्रह्मज्ञान होते. म्हणजे कसं, अहम ब्रह्मास्मी म्हणताना अहम ही पण वृत्ती झाली आणि मी आहे ही वृत्ती झाली. आणि पण शुद्धता एवढी आली की मी ब्रह्म आहे. पण तो मी हा गेला नाही, कारण मी म्हणणं, मी हाच अहंकार आहे. आणि आपण मागेही पाहिलं की सृष्टी उत्पत्तीच्या वेळी सर्वात पहिलं महत्त्व प्रकृती जेव्हा झाली, आणि प्रकृती किंवा माया ही मानावी लागते, कारण कोणतंही कार्य ते सच्चित आनंद स्वरूपात होणं शक्य नाही. त्यामुळे ती मानलेलीच आहे माया, जी प्रत्यक्ष अस्तित्वात नाही, भासणारी आहे. तर तिचं पहिलं कार्य म्हणजे महत्त्व म्हणजे बुद्धी आणि अहंकार. त्यामुळे तो अहंकार गेला तेव्हा ती शुद्ध बुद्धी झाली. आणि शुद्ध बुद्धी झाल्यानंतर परमात्मा प्रकाश पडल्यानंतर
नंतर त्याच्याही वर म्हणजे आनंदमय कोशाच्या वर म्हणजे तो परमेश्वर स्वरूप झाला. तर तो बुद्धीचा जो शेवटचा लेयर आहे तो दूर करण्याचं काम हे हरींचं आहे. तर दिनेश, एकच मिनिट. हा बोला ना. अरे, बरेच जणांना लिंक जॉईन करता येत नाहीये. हो का? कशामुळे काय? माझ्यावरती आलंय मिनल काणेगावकर, सीमंतिनी, हे कोणी जॉईन होऊ शकत नाही, लिंक बदलली आहे का म्हणून विचारतात आहेत. नाही, सेमच आहे. आता तुम्ही सगळे सेम लिंकनी जॉईन झाले ना? हो हो हो, माहिती नाही. मी आपलं सूर्य म्यूट आहे तुमचा. हा बोला सुरते काका, विचारायचं होतं का ते? म्यूट आहे. मी म्यूट आहात, अनम्यूट करायला लागेल. एक हा, मिनिट. मी त्यांचे मेसेज वाचले याच्यावरती आपण हा चालू असताना, म्हणून मी ग्रुपवर लगेच लिंक शेअर केली आहे. हा, मी पण केली. आता बघूया, आले तर आले, नाही तर मग हो, ठीक. काय इलाज नाही तर. चल. काय करते दादा, तिकडे ना लिंक तर आहे. हरींची जी दुःख सुख हरण करण्याची जी पद्धत आहे ती सुख दुःख ज्याला होतंय त्या मनाचाच नाश आहे. पण मागे एका सत्संगात पाहिलं होतं की जे महाराज बऱ्याच वेळा त्या एकनाथ महाराजांच्या रचनेचा उल्लेख करायचे, ते करतात. म्हणजे की एका जनार्दनी भोगप्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. प्रारब्धाचा भोग आहे त्याचा नाश कसा आहे? आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की गुरु आहेत ते बाहेरचे प्रारब्ध भोग दूर करत नाहीत, पण आपल्याला ते सहन करायची शक्ती देतात. आता हे जे आपण बऱ्याच वेळा म्हणतो तेव्हा कुठेतरी एक त्यात आपल्याला काय म्हणतात त्याला, एक निराशेचा भाग असतो की काय, शेवटी म्हणजे प्रारब्ध हे भोगायलाच लागणार. पण त्याचा मुख्य अर्थ जर घेतला, शंकर रूपांनी सुखदुःख ही दूर करतात, पण त्याच्याही वरचं जे आहे मुक्ती, नुसती ब्रह्मज्ञानाच्याही वरची जी स्टेज आहे की तिथे मनच मन राहिलेलं नाहीये. मग ते प्रारब्ध भोग म्हणजे शरीर जोपर्यंत आहे, सुखदुःख एकदा दूर केली तर पुन्हा येणार नाहीत असं काही सांगता येत नाही. पण जर मनच राहिलं नाही तर सुखदुःख होणार कोणाला? जसं आपण मागे बघितलं की तो यदुराजा जेव्हा त्याच्या मोठ्या भावानी त्याला नाही, अलर्क राजा सुबाहूनी त्याचा पराभव केला आणि वनात त्याच्या आईची चिठ्ठी त्याने पाहिली की तिने सांगितलं होतं मदालसेने की संकटात हे वाच म्हणून. तर त्यात त्यात वाचून त्याप्रमाणे त्याला महात्म्यांची म्हणजे भगवान दत्तात्रय भेटले आणि त्यांनी सांगितलं असं असं दुःख झालं. तर भगवान दत्तात्रय म्हणाले की दुःख कुठे झालं सांग, त्यालाच आपण डागण्या देऊ. आणि मग तो दुःख कुठे झालं विचार करायला लागल्यावर शरीराला तर दुःख होणं शक्य नाही, असं करत करत म्हणजे आत्मस्वरूप हे तर दुःखाच्या पलीकडचं आहे, मग कुठे दुःख झालं तर मनाला दुःख झालं, असं त्यांनी अनालिसिस केलेलं आहे. तर दुःखाचं कारण हे बाहेरून जे आहे त्याच्यापेक्षाही मन हेच दुःखाचं कारण असल्यामुळे त्याचंच हरण केलं की सुखदुःख सगळी संपली. म्हणजे महाराजांनी पहिल्याच सायक्लोस्टाईलच्या प्रवचनात आलंय त्या भक्तीवरच्या की दुःखाची पूर्ण निवृत्ती आणि अत्यंत सुखप्राप्ती हाच मोक्ष आहे. तर ती दुःखाची अत्यंत निवृत्ती ही केव्हा होईल की दुःखाचं मूळ कारण जे मन आहे ते मनच राहिलं नाही तर मग ते दुःख प्रत्येक वेळी प्रार्थना करा, दुःख घालवा, सुख पाहिजे म्हणा, मग पुन्हा ते टिकणार नाही, मग पुन्हा प्रार्थना करा, पुन्हा हे, हा संबंधच नाही. ते मनच राहिलं नाही म्हणजे सुख दुःख काही संबंधच नाही आणि फक्त आनंद रूप होऊन तो
महात्मा राहतो. कुठपर्यंत आलेलो आपण? हा, इथे मानस जे सुखदुःख आहे त्याचे हरण करण्याचे कार्य चाललेले आहे. म्हणजे अद्यापी मानसाचे संरक्षण आहे. दुसऱ्या कोणत्याही भूमिकेमध्ये जीवात्मा असताना सर्वही सूक्ष्म शरीराच्या संरक्षणाचे कार्य चाललेले आहे. म्हणजे कसं आहे की सूक्ष्म शरीराचा संबंध सुटला, आपण त्यापेक्षा वेगळे आहोत, हा अनुभव आला की तिथे ब्रह्मज्ञान झालं. ज्ञान म्हणजे काही इन्फॉर्मेशन या दृष्टीने नाही, तो आत्मानंद प्राप्त यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान हे शाब्दिक नाहीये, ज्ञान हा अनुभव आहे. तर ते जोपर्यंत होत नाही, म्हणजे कसं आहे की मन स्थिर होण्यासाठी पहिल्यांदा शरीराचं संरक्षण आहे. शरीरच जर निरोगी नसेल किंवा शरीराला योग्य ते आहार मिळत नसेल तर त्यावेळी मन ईश्वराकडे लागणार कसं? त्यामुळे संन्यासी महात्म्यांनाही भिक्षा भेषज म्हणून सांगितलेले आहे. औषध म्हणून भिक्षा घ्यायला परवानगी आहे किंवा तो विधी सांगितलेला आहे. म्हणजे शरीराचं संरक्षण आहे. त्याच्यानंतर या सूक्ष्मदेहाचं सगळ्याचं संरक्षण समर्थांनी मनोबोध केलेला आहे. मनासज्जना भक्ती पंथेची जावे. तो सगळा मनोबोध कशा करता आहे तर त्या मनाला सत्संगतीत राहून त्याला हा बोध करून द्यायचा की तू मूळ सत स्वरूपच आहेस. हे म्हणजे त्या मनाचं संरक्षण आहे. पण हे मनाचं संरक्षण कुठपर्यंत? जोपर्यंत हे बाकीच्या कोशातना वर येत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा तो महात्मा ह्या लेवलपर्यंत आला, म्हणजे विवेक त्याला प्राप्त झाला सवितृ रूपाने, मग त्याचे अध्यात्मातली विघ्न दूर केली, मार्ग सुरू झाला. गणेशांनी ते संरक्षण दिलं, देवीने प्रेरणा दिली, स्वतः बुद्धिरूप देवी झाली आणि शंकरांनी तो आत्मानुभव दिला. तर त्याच्यानंतरची स्टेप काय? अहम ब्रह्मास्मी नंतरची स्टेप सकलमिदम अहम च वासुदेव हे झालं. म्हणजे मी हे सर्व जग, हे सर्व जे आहे इदम म्हणून दाखवलं गेलं, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्र हे सगळं वासुदेवच आहे इथपर्यंत बुद्धी गेली. तरी अजून मी शिल्लक राहिलाय. तेही जेव्हा जाईल, ते केव्हा जाईल? आपण मागे मग महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की मनोनाश झाला की मग काय होईल की मग वासुदेव सर्वम ही स्थिती निर्माण होईल. म्हणजे तिथे मी राहिलाच नाही, तो महात्मा. आणि याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे महाराजांचंच आहे. म्हणजे व्यवहारातही त्यांच्या बोलण्यात कुठे मी आला नाही, कारण मीची जाणीवच नाहीये. महाराजांनीच हनुमंतांचं उदाहरण दिलेलं आहे की म्हणे एवढी शक्ती आहे, एवढं ज्ञान आहे. म्हणजे रामचंद्रांनीही हनुमंतांच्या ज्ञानाचं कौतुक केलेलं आहे. पहिली भेट जेव्हा हनुमंतांची झाली श्रीरामांची, तेव्हा शुद्ध संस्कृतमध्ये ते बोलत आहेत. तेव्हा रामराय लक्ष्मणाला म्हणतात की हे कोणी साधेसुधे कोणी व्यक्ती नाहीये, कारण किंचितही चूक होऊन न देता अस्खलित संस्कृत भाषेत ते बोलत आहेत. तसे जे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, हे जे म्हटलेलं आहे की बुद्धिमतां वरिष्ठ आहेत ते. आणि बुद्धिमतां वरिष्ठ का आहेत? कारण अहंकाराचा नाश झालेला आहे. तर तो अहंकाराचा नाश हा त्याच्याही वरची जी लेवल आहे, तो बुद्धिनाशच जर झाला तर तो अहंकार राहणारच नाही. तर त्यामुळे अध्यात्माच्या सुरुवातीपासून ज्या किंवा आपण योग मार्ग घेतला तरी त्याच्यात आसन, प्राणायाम हा क्रम जरी आपण बघितला तर पहिल्यांदा आसनाच्या स्वरूपात शरीराचं संरक्षण आहे.
मग प्राणायामाच्या स्वरूपात प्राणाचं संरक्षण आहे. मग प्रत्याहार आहे, म्हणजे तिथून त्या मनाचं संरक्षण सुरू झालं. संरक्षण याचा अर्थ योगक्षेमम वाहम्यम जे भगवान म्हणतायत की अप्राप्त आहे त्याची प्राप्ती करून देणे आणि जे प्राप्त झालेले ते टिकवणं आहे. हे जे संरक्षण आहे ते मग ते मनाचं संरक्षण करत करत शेवटी काय आहे की एक वाईट उदाहरण द्यायचं झालं तर हे मुसलमान लोक करतात नाही का, किंवा आपल्या इथे पूर्वी यज्ञात हे जे होतं त्याला कलियुगात ते निषिद्ध मानलेलं आहे की पशुबळी. म्हणजे काय, तो पशु आहे त्याची सगळी पहिल्यांदा तर त्याला चांगलं चुंगलं खायला द्यायचं, दष्टपुष्ट बनवायचं, उत्तम सगळं त्याला द्यायचं आणि शेवटी काय करायचं की त्यालाच बळी चढवायचं. हे थोडस वाईट उदाहरण आहे, पण तसंच आहे की मनाचं संवर्धन करत 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 पूर्ण सात्विक मन झालं की त्याच्यानंतर ते मन हे बळी द्यायचं आहे. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आपण मागे याच विषयात घेतलं की नाही आठवत नाही, त्यामुळे परत एकदा घेऊ की ते तोतापुरी त्यांचे जे निर्गुण निराकार अव्यक्ताचे मार्गातले वेदांती जे होते त्यांनी समाधी लावायला सांगितल्यानंतर यांना डोळे मिटले की सगुण समाधी आहे, सविकल्प समाधी आहे, मातेचं रूप समोर आहे. आणि मग एकदा दोनदा ते केल्यावर त्यांना सगुण ध्यान लागलेलं यांच्या लक्षात आल्यावर तोतापुरींच्या ते चिडतात आणि बाजूला पडलेला एक काचेचा तुकडा इथे त्यांच्या भ्रूमध्यात टोचतात आणि म्हणतात इथे ध्यान कर. तेव्हा मग रामकृष्णां समोर इथे देवी प्रकट झालेले तिचं ज्ञानशस्त्रांनी 2 भाग करतात. आता हे काय आहे, हे असं आहे की त्या क्षणी देवी आपण पाहिलं मग ह्याच पंचायतन आरतीमध्ये, देवी ही या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. तर तिथे जे देवीचं स्वरूप आहे, जे बुद्धीचं स्वरूप आहे, जी स्वतः तिच्या विश्वमोहिनी जे स्वरूप आहे, अडकवणारे स्वरूप आहे, त्याच्या विरुद्ध जाऊन या सगळ्या पसारातनं विश्वाच्या भासातनं बाहेर काढायला जेव्हा ती मदत करते तेव्हा ती विद्यामाया आदिशक्ती जी आहे तर तिनेच इथपर्यंत आणलेलं आहे, पण तिकडे तिलाही टाकावं लागतं. आणि तिला टाकणं म्हणजे काय, तिथे बुद्धीचं समर्पण करावं लागतं. ते समर्पण जेव्हा होतं तेव्हा मग वासुदेव सर्वपर्यंत महात्मा तो पोचतो आणि ते करण्याकरता म्हणून हरी स्वतः कार्य करतात, म्हणजे मूळ स्वरूपात कार्य करतात. सगळी त्यांचीच स्वरूप आहे पण मूळ स्वरूपात हरी यांचं हे कार्य आहे. तर म्हणून तोपर्यंत काय आहे, म्हणजे शंकरांच्या स्वरूपापर्यंत काय आहे की महाराज सांगतात इथे जे मानस जे सुखदुःख आहे त्याचे हरण करण्याचे कार्य चाललेले आहे. म्हणजे अद्यापि मानसाचे संरक्षण आहे. दुसऱ्या कोणत्याही भूमिकेमध्ये जीवात्मा असताना सर्वही सूक्ष्म शरीराच्या संरक्षणाचे कार्य चाललेले आहे. प्रेरणा करणाऱ्या सवितृरूप ईश्वराने प्रेरणा करता करता ज्या वेळेला अन्नमय मनोमय प्राणमय विज्ञानमय आनंदमय कोशाच्याही पलीकडे ते मन जाते, म्हणजे सच्चित सुखापर्यंत प्रेरणा येते, तेव्हा मानसवृत्ती संपलेली असते. म्हणजेच उन्मनी वृत्ती उत्पन्न होऊन समाधी अवस्थेची सिद्धी झालेली आहे. आपण मागेही एका सेशन मध्ये पाहिलं की हा सगळा जो आपण ज्याला अध्यात्म म्हणतो, अध्यात्माचा अर्थ आत्म म्हणजे आत्म्याच्या संबंधी, पण इथे आत्मा हा शब्द जीवात्म्याला म्हणजे थोडक्यात मनाला लावलेला आहे. कारण जीवात्म्यामध्ये आपण ज्याला जीवात्मा म्हणतो म्हणजे शरीर, स्थूल शरीर
आणि सूक्ष्म शरीर. ते जे सूक्ष्म शरीर आहे ते 10 इंद्रिय, अंतःकरण तत्व आणि प्राण यांना घेऊनच शरीराच्या बाहेर जातं. तर ते सूक्ष्म शरीर जे आहे या सगळ्यांचं बनलेलं, तर त्या मनानेच सगळं कार्य होते, कारण इंद्रियांचा राजा मन आहे. आणि म्हणून समर्थांनी मनालाच उपदेश केलेला आहे, कारण मन जिथे जातं तिकडे इंद्रिय धावतात. तर मनाला पहिल्यांदा या अध्यात्म मार्गात अध्यात्म का म्हणतात, तर सगळा हा मनाचा विषय आहे. म्हणजे एकदा मुक्ती झाली का हे लक्षात येतं की हा सगळा प्रवासही त्या मायेच्या राज्यातला आहे. पण जसं एखाद्या गच्चीवर जायचंय तर जिने चढूनच यायला लागतात. त्यामुळे ते कोणी जर खाली कोणत्या खोलीत असेल तर ते जिने पण गच्चीचा भाग नाही म्हणून जिने चढणार नाही असं म्हणून चालत नाही. त्यामुळे मायेचा जरी भाग असला तरी ही साधना ही मायेतनं बाहेर जाण्यासाठी, जसं काट्याने काटा काढतो तसं मायेतनं बाहेर जाण्यासाठीच हा मार्ग आहे. पण म्हणजे काय झालं की सुखदुःख देणारे शंकर जो आहेत त्यांच्या कार्यापर्यंत सगळा भाग आहे, त्याच्यात ह्या मनाचंच संवर्धन आहे, मनाची शुद्धी आहे. म्हणजे एक प्रकारे आपण जोपर्यंत मला मी विचार करतोय हे म्हणताना बुद्धी विचार करत असते. म्हणजे बुद्धी किंवा मनाला, अंतःकरण तत्वालाच आपण मी म्हणत असतो. तत्वानी किंवा कोणत्या पुस्तकात कितीही वाचलं तरी साधन चतुष्टय संपत्ती आणि सत्पुरुषांचा अनुग्रह, त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडनं ज्ञान मिळवणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या बुद्धीच्या पलीकडे आपण पोचू शकत नाही. म्हणजे तोपर्यंत जो मार्ग आहे तो अध्यात्म आहे. अधिआत्म म्हणजे मनाच्या संबंधी. तर मन हे शुद्ध करत जायचंय, म्हणून त्याच मनाला, त्याच बुद्धीला सांगायचंय की हे जे संकल्प विकल्प आहेत किंवा हे जे विकार आहेत, षड्रिपू जे आहेत, कामक्रोध वगैरे, ते म्हणजे तू नाहीस. मग ते बाजूला पडले, मग अमुक तू नाहीस. म्हणजे हे कसं आहे की हरिपाठात एके ठिकाणी उल्लेख आलाय कापराच्या गोळीसारखं. ते कापराची गोळी जर जाळली तर ती जाळून काहीच उरत नाही. तसं मनानेच मनाची शुद्धी आपण करत जातो अध्यात्मात. काय की हे म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही. म्हणजे ते आपलं मनच आपल्याच मनाला सांगतं की मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही. म्हणजे काय, त्या अशुद्धी असं करून करून ती अशुद्धी टाकली जाते आणि मूळ अवस्थेच्या जवळजवळ ते मन येत जातं. जेव्हा सगळी अशुद्धी गेली म्हणजे ते मनच राहिलं नाही. म्हणजे त्या मनालाच हे सांगून, म्हणजे खोटं नाही, हे खरं आहे की जीव हा आत्मतत्व आहे, पण मन हे स्वतःला जीव मानत असतं किंवा मन हे सगळा विचार करत असतं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत. त्यामुळे मनालाच तो उपदेश करून मनानेच विचार करत राहून ती शुद्धी शुद्धी होत गेली. मनाला ज्याचं ध्यान करावं तद्रूप ते होतं, हे जे आपण बघितलं. तर त्यामुळे जसं एक एक आसुरी संपत्ती मन बाजूला करायला लागतं, एक एक दैवी संपत्तीचा विकास करायला लागतं, तसं त्या मनाचं मनत्व जाऊन ते उन्मनत्व यायला लागतं. आणि शेवटची जी अवस्था ती उन्मनी अवस्था आहे. म्हणजे तिथे एक नोशनल